नमस्कार. माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 त्यामधील जो घटक आहे अर्थनियोजन त्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे बघा, खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा. ठीक आहे. पहिला उपप्रश्न, जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर टिंबटिंब आहे. बघा, जीवनावश्यक वस्तू की ज्या आपल्याला अगदीच आवश्यक आहेत त्याच्यावर काही कुठल्याही प्रकारचा कर नाही आहे, त्याच्यामुळे ते 0%. ठीक आहे. दुसरं, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो. केंद्र शासनाकडून आकारला जातो CGST, गोल करा. राज्य शासनाकडून आकारला जातो SGST, पण आपल्याला केंद्र शासनाचं विचारलंय त्यामुळं B येईल. तिसरं, आपल्या देशात टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर, ज्याला GST म्हटलं जातं, ही कर प्रणाली अंमलात आली. 1 जुलै 2017 या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आलेली आहे. आलं लक्षात? पुढे, स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18% आहे. ठीक आहे. तर त्यावर राज्य वस्तू व सेवा कराचा दर टिंबटिंब आकारण्यात येतो. बघा, एकूण GST किती आहे? 18% आहे. पण त्याच्यात राज्य सरकारचा कर जो आहे SGST तो निम्मा असणार आहे, म्हणजे 18%च्या निम्मा म्हणजे 9% असणार आहे. केंद्र आणि राज्य निम्मे निम्मे असतात. म्हणजे एकूण GSTच्या निम्मा राज्याचा कर आणि निम्मा केंद्राचा कर. मग इथं या ठिकाणी B 9%. GST मध्ये एकूण टिंबटिंब अंकाक्षरे असतात तर 15 असतात. माहिती आहे ना मला? पहिले 2 राज्याचा संकेतांक, नंतर 10 पॅन कार्ड असतं, नंतर त्या ह्याच्यावर किती व्यवसायांची नोंदणी केली तो क्रमांक, नंतर बाय डिफॉल्ट असतो Z, आणि नंतर चेक सम डिजिटचं 1 अंक किंवा अक्षर, असे 15 असतात. बरोबर आहे. जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी, बघा व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला GST अंतर्गत बिझनेस टू बिझनेस व्यवहार म्हणतात. B2B, बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B, BB नाही, बिझनेस टू B. आणि व्यापारी ग्राहकाला विकतो तेव्हा बिझनेस टू कंझ्युमर, पण इथे आपल्याला व्यापारी व्यापाऱ्याला विकतोय म्हणून B2B. दुसरं उदाहरण आहे बघा, 25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% GST आकारला तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्यात CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी? ठीक आहे. एकदम सोपं उदाहरण आहे बघा. आपल्याला काय काढायचं आहे? CGST काढायचं आहे, SGST काढायचं आहे, आणि एकूण बिल किती रुपयांचं असेल. बघा, इथं पहिल्यांदा आपण सूट काढू. येथे प्रथम सूट काढू म्हणजे काय? तर बघा, त्यांनी काय केलंय, ही काय आहे? छापील किंमत असणार आहे की बाबा या वस्तूची किंमत 25,000 रुपये आहे. पण हा व्यापारी काय करतोय? ग्राहकाला 10% सूट देतोय. मग 10% सूट देतोय, आपल्याला त्यांनी सांगितलंय का की एवढी एवढी रक्कम सूट देतोय? नाही. तर ती 10% सूट आपल्याला काढायला लागेल. कशावर? तर ती या 25,000वर. बरोबर. म्हणून बघा, या ठिकाणी वस्तूची छापील किंमत 25,000 आहे. या किमतीस व्यापाऱ्याने 10% सूट दिली. कोणत्या किमतीस? तर या 25,000 किमतीस. बरोबर आहे. म्हणून सूट बरोबर 25,000 गुणिले 10/100. आता आपण ही सूट किती रुपये आहे ते काढतोय. मग आता बघा, 2,500 आलं. कसं काय आलं? तर बघा, हे 100 आहे ना, इथे हे 2 शून्य आहेत. मग या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे इकडे 250 राहिले, गुणिले 10 म्हणजे 2,500. हे शून्याला शून्य जाणं म्हणजे काय? लक्षात घ्या, 100नी 25,000ला भागलं तर 250 येतं. त्या पद्धतीने सूट मिळाली आपल्याला 2,500 रुपये. ही सूट छापील किमतीतून वजा करू. आता ही जी सूट मिळाली ना,
ते ग्राहकांना तो फायदा दिलेला आहे की त्यांना बाबा 25,000 रुपये छापलेली आहे किंमत, पण मी काय तुमच्याकडून एवढे 25,000 घेत नाही, तुम्ही हे 2,500 मला देऊ नका. म्हणजे काय करायला लागेल, हे 2,500 या 25,000 मधून काढून टाकायला लागतील, कारण ते पैसे ग्राहकांकडून तो घेणार नाहीये. म्हणून करपात्र किंमत, आता ती करपात्र किंमत किती असणार आहे, तर 25,000 वजा 2,500. ठीक आहे, मग ते येणार 22,500. ही वजा बाकी आहे, मग जास्त काय बोलत नाही. ही करपात्र किंमत. आता बघा, तुम्ही म्हणाल 25,000 रुपये छापील किंमत आहे ना, मग ग्राहकांनी किती रुपये द्यायचे, 22,500. तर तसं काय होणार नाही, ग्राहकाला 22,500 द्यायचेच आहेत, हे तर त्या वस्तूची किंमत आहे. पण सरकारला टॅक्स द्यायचा आहे, किती तो 28% GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे या 22,500चे 28% करायला लागतील. ती जी रक्कम येईल ती पुन्हा ह्याच्यात मिळवायला लागेल, आणि मग तेवढ्या रुपयाचं बिल असणार आहे. तर ठीक आहे, आपण पुढे पुढे जाऊ म्हणजे लक्षात येईल. या करपात्र किमतीवर 28% दराने वस्तू व सेवा कराची आकारणी करू. म्हणजेच काय, वस्तू व सेवा कर GSTचा दर 28% आहे. पण आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, GST काढा असं म्हटलं नाही. इथं काय म्हटलंय, CGST व SGSTच्या शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी. मग आपण काय करू, डायरेक्ट CGST व SGST काढून घेऊ. म्हणून बघा, CGSTचा दर किती असणार आहे, 14%. GST 28%, मग त्याच्या निम्मा CGST असणार आहे. GSTच्या निम्मा SGSTचा असणार आहे. म्हणजे 14% 14% बरोबर 28% होतात. म्हणजे 14% अधिक 14% बरोबर 28%, असं मला म्हणायचंय. तर CGST काढू आपण. करपात्र किमतीवर केंद्राचा कर 14%. कशावर, तर या रकमेवर, करपात्र किमतीवर. म्हणून करपात्र किंमत गुणिले 14/100, 14% म्हणजे 14/100. मग 22,500 गुणिले 14/100, 225 गुणिले 14. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजेच 225 गुणिले 14 बरोबर 3,150. हा गुणाकार आहे म्हणून ह्याच्यावर काही स्पष्टीकरण देत नाही. हे 3,150 काय आहे, करपात्र किमतीवर केंद्राचा कर म्हणजेच CGST. CGST किती भरायला लागणार आहे, 3,150. मग CGST जेवढा आहे तेवढाच SGST आहे. म्हणून करपात्र किमतीवर राज्याचा कर किती असणार आहे, 3,150. मग बघा, तुम्हाला सांगतो, त्या ग्राहकाला हे रुपये द्यायला लागणार, हे रुपये द्यायला लागणार, आणि हे रुपये द्यायला लागणार आहे, बरोबर ना. म्हणून बिलावरील एकूण रक्कम कशी असणार आहे, करपात्र रक्कम अधिक केंद्राचा कर अधिक राज्याचा कर. मग करपात्र रक्कम तर तुम्हाला माहिती आहे 22,500, केंद्राचा कर CGST आपण आत्ता काढला 3,150, राज्याचा कर पण आपण काढला 3,150, आणि या सगळ्यांची बेरीज केली तर येते 28,800 रुपये. किती आले, 28,800 रुपये. बिलावरील एकूण रक्कम झालं. एकूण बिल किती रुपयांचं असेल आणि CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी, हे सर्व उत्तर काढलेले आहेत, लिहूया. एकूण बिल बरोबर 28,800 रुपये, CGST बरोबर 3,150 रुपये, SGST बरोबर 3,150 रुपये. आलं लक्षात, झालं उदाहरण. तिसरा प्रश्न आहे बघा, एका तयार कपड्यांच्या दुकानात 1,000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल. बघा, 100 रुपये किमतीचा ड्रेस होता, त्याच्यावर त्यांनी 5% सूट दिली, पुन्हा जी रक्कम उरेल त्या रकमेवर 5% GST लावलेला आहे, आणि मग तो विकलाय. ग्राहकांना किती रुपयांना पडेल ते विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रथम सूट काढायला लागेल. मागासच्या सारखं 1,000 रुपयाच्या 5% सूट दिलेली आहे. ड्रेसची छापील किंमत रुपये 1,000 आणि सूट 5% आहे. म्हणून सूट बरोबर 1,000 गुणिले 5/100. 100नी 1,000ला भागलं तर 10 येतं. मग 10 गुणिले 5 50. कळलं नाही, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे इथं 10 गुणिले 5 50. म्हणजे सूट किती रुपये द्यायला लागणार आहे, दुकानदार 50 रुपयाची सूट देणार आहे. म्हणजे हे 50 रुपये या 1,000 मधून वजा करायला लागणार आहेत. ही सूट छापील किमतीतून वजा करून करपात्र किंमत काढूया. करपात्र किंमत बरोबर 1,000 वजा 50, म्हणजे छापील किंमत वजा सूट, बरोबर आहे ना.
ते करपात्र किंमत येणार. म्हणजे 950 रुपये. करपात्र किंमत किती आली? 950. या करपात्र किमतीवर आकारलेला जीएसटी काढू. आता ही करपात्र किंमत आहे ना, मग त्याच्यावर जीएसटी आपल्याला काढायला लागेल. मग तो कसा असणार आहे? करपात्र किंमत गुणिले जो जीएसटीचा दर आहे तो. जीएसटीचा दर किती आहे? 5% आहे ना. म्हणून जीएसटी बरोबर 950 गुणिले 5/100. हे कळलं? जीएसटी कसा काढायचा? जीएसटी करपात्र किमतीला जीएसटीच्या दराने गुणायचा. 5/100. आता बघा, 950 नी 5 ला गुणलं तर किती येतं? 4750 येतं छेद 100. मग 47 रुपये 50 पैसे होणार. हे कसं आलं? कळलं ना? 47 रुपये 50 पैसे जीएसटी. तर बघा 2 शून्य आहेत 1च्या पुढे. मग काय करायचं आपण? 4750 आहे तसं लिहून घ्यायचं आणि उजवीकडून डावीकडं 2 घरं यायचं. 3 शून्य असतं तर 3 घरं आलं असतं. 4 शून्य असतं तर 4 घरं आलं असतं. जीएसटी किती रुपये द्यायला लागणार आहे? 47 रुपये 50 पैसे. मग हा जीएसटी आहे. ड्रेसची किंमत किती? आता इथं 950 आहे. मग 950 रुपये तर द्यायचेच आहेत, पुन्हा जीएसटी द्यायचा आहे. म्हणजे ग्राहकास द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. करपात्र किंमत किती आहे? 950. जीएसटी आहे 47 रुपये 50 पैसे. म्हणून एकूण 997 रुपये 50 पैसे ग्राहकाला द्यावे लागतील. ग्राहकास तो ड्रेस 997 रुपये 50 पैशांना पडेल किंवा 997.50 रुपयांना पडेल. समजलं? जाऊया पुढे. चौथा प्रश्न आहे बघा. सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले. तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल? ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न. बघा इथे जीएसटीचा दर किती आहे? 5%. त्यांनी सांगितलं जीएसटीचा दर 5% आणि करपात्र किंमत किती आहे? 2.5 लाख म्हणजेच 2.5 लाख रुपये ना. आता राजकोट मधील व्यापाऱ्यास भरावा लागणारा जीएसटी बरोबर जी करपात्र किंमत आहे त्याच्या 5%. म्हणजेच 2.5 लाख कसे लिहिणार? 2,50,000 बरोबर ना. मग गुणिले 5/100 कारण 5% 5% म्हणजे 5/100 बरोबर 2,500 गुणिले 5. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य घातला म्हणजे इथं राहिलं काय? 2,500 आणि इकडे गुणिले 5 आहेतच म्हणजे 2,500 गुणिले 5 12,500. गुणाकार आहे म्हणून याच्यावर काहीच बोलत नाही. राजकोट मधील व्यापाऱ्यास भरावा लागणारा जीएसटी बरोबर 12,500. मग आता राजकोट मधील व्यापाऱ्याला एकूण 12,500 रुपये जीएसटी भरावा लागेल. झालं चौथं उदाहरण. पाचवा प्रश्न आहे बघा. श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट ITC व किती रुपये कर भरावा लागेल? एकदम सोपं आहे. पहिल्यांदा जी माहिती दिली ती लिहून घ्या. सोलार ऊर्जा संचाची करपात्र किंमत बरोबर 85,000 रुपये. जीएसटीचा दर 5%. मनाने काहीच लिहिलेलं नाही. तिथे जे दिले ते इथे दिले बघा. करपात्र किंमत 85,000 रुपये आणि वस्तू व सेवा कराचा दर ज्याला जीएसटी म्हणतो आपण तो 5%. करपात्र किंमत 85,000 रुपयांवर मल्होत्रा यांना 5% जीएसटी कर भरावा लागला. मग श्रीमती मल्होत्रा यांचा इनपुट टॅक्स काय असणार आहे? करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा दर. बघा आता करपात्र किंमत तुम्हाला माहिती आहे 85,000 लिहून घ्या गुणिले जीएसटीचा दर 5% म्हणजे 5/100. 2% म्हणजे 2/100. 25% म्हणजे 25/100. 850 गुणिले 5 कसं आलं? या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला म्हणजे 850 इकडे राहिले गुणिले 5. गुणाकार आहे, काही करून दाखवायची गरज नाही. 4,250 रुपये हा श्री मल्होत्रा यांचा इनपुट टॅक्स असेल. बरोबर आहे. म्हणून श्रीमती मल्होत्रा यांची इनपुट टॅक्स क्रेडिट ITC
4,250 रुपये. आता हे तुमच्या लक्षात आलं का? हे जे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, म्हणजे आत्ता जो त्यांनी टॅक्स भरलेला आहे तो, ती जी टॅक्सची रक्कम आहे ती त्यांना ज्यावेळेला त्या वस्तू विक्री करतील तेव्हा त्यातून त्या वजा करणार आहेत. म्हणजे त्यांचे रुपये त्यांना परत मिळणार आहेत आणि जो ग्राहक आहे, जो वस्तू विकत घेतो त्याला ती भरावी लागणार आहे. म्हणजे आत्ता या ठिकाणी श्रीमती मल्होत्रा यांची इनपुट टॅक्स क्रेडिट ITC बरोबर 4,250 रुपये आलेलं आहे. त्यानंतर श्रीमती मल्होत्रा यांनी ते ऊर्जा संच 90,000 रुपयांना विकले. बरोबर आहे, घेतलं 85,000ला आणि विकले 90,000 रुपयांना. म्हणून श्रीमती मल्होत्रा यांचा आउटपुट टॅक्स बरोबर 90,000 गुणिले 500 100, कारण GST 5% आहे. बरोबर, हा झाला इनपुट टॅक्स. तेच त्यांचं इनपुट टॅक्स क्रेडिट असतं. आणि आता हा आउटपुट टॅक्स आपण काढतोय. 90,000 गुणिले 500 100 बरोबर 900 गुणिले 5. हे कळलं नाही? या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य. म्हणजेच काय, 100ने तुम्ही 90,000ला भागलं तर 900 येतं. 900 गुणिले 5 म्हणजे किती येईल? 4,500 रुपये. हा आउटपुट टॅक्स आहे, श्रीमती मल्होत्रा यांचा आउटपुट टॅक्स. म्हणून श्रीमती मल्होत्रा यांचा देय GST, या आउटपुट टॅक्स मधून त्यांचं ITC जे आहे ना ते वजा करायचं. इनपुट टॅक्स क्रेडिट, आउटपुट टॅक्स वजा ITC. त्यांनी भरलेले पैसे ते त्यांचे ते घेणार परत. म्हणजे 4,500 वजा 4,250 बरोबर 250 रुपये हा मल्होत्रा यांचा देय GST असणार आहे. श्रीमती मल्होत्रा यांना 4,250 रुपयांची ITC वजावट मिळेल. त्यांनी विचारले ना किती रुपयांची ITC वजावट मिळेल, तर ती किती मिळणार आहे? 4,250. इनपुट टॅक्स क्रेडिट जेवढं आहे तेवढं. आणि श्रीमती मल्होत्रा यांचा देय GST 250 रुपये आहे. 5वं उदाहरण झालं. 6वा प्रश्न आहे बघा. झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्म्स इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू व सेवा कर भरला आहे. तर त्या कंपनीचा इनपुट टॅक्स क्रेडिट, ज्याला ITC म्हटलं जातं, तो किती? त्यावरून देय CGST व देय SGST काढा. CGST सेंट्रल GST, SGST स्टेट GST काढायचा आहे, ITC पण काढायचा आहे. झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. तर आता या ठिकाणी आपल्याला एवढं तर लक्षात आलं की करपात्र किंमत 64,500, त्याच्यावर दर काय आहे? वस्तू व सेवा कराचा दर 18%. त्यावेळी ज्यांना सेवा पुरवली त्यांच्याकडून 18% दराने GST गोळा केलेला आहे. काय केलेलं आहे? GST गोळा केलेला आहे. झेड सिक्युरिटीचा आउटपुट टॅक्स किती असणार आहे? 64,500 गुणिले 18/100. आता या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य, 645 गुणिले 18 बरोबर 11,610. हा काय झाला? झेड सिक्युरिटीचा आउटपुट टॅक्स. झेड सिक्युरिटी कंपनीने 1,550 रुपये वस्तू व सेवा कर, ज्याला GST म्हणतात, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, भरलेला आहे. इथं म्हटलंय ना त्यांनी. म्हणून त्यांची ITC किती आहे? 1,550 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट. झेड सिक्युरिटीचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC. आउटपुट टॅक्स किती आहे? 11,610. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 1,550. ते लिहिलं, वजाबाकी केली, 10,060 रुपये. झेड सिक्युरिटीचा देय GST म्हणून झेड सिक्युरिटी देय CGST 10,060 भागिले 2, GST कर छेद 2, 10,060 छेद 2, 5,030. बे पंचे 10, बे 00, बे त्रिक 6, बे 00. मग झेड सिक्युरिटीचा देय CGST आहे 5,030, तेवढाच देय SGST असणार आहे. आणि देय SGST बरोबर 5,030. झेड सिक्युरिटी सर्व्हिसेसचा ITC 1,550 रुपये आणि देय CGST व SGST अनुक्रमे 5,030 रुपये आहे. 6वं उदाहरण झालं.
7वा प्रश्न आहे बघा. एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किमतीचे वॉकी टॉकी संच पुरवले. वस्तू सेवा कराचा दर 12% असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी काढा. वॉकी टॉकी संचांची करपात्र किंमत काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वॉकी टॉकी संचांची करपात्र किंमत माहिती आहे का? नाही आहे. मग ती आपण एक्स मानूया. समजा वॉकी टॉकी संचांची करपात्र किंमत रुपये एक्स आहे, एक्स रुपये आहे. या करपात्र किमतीवर 12% कर भरलेला आहे आणि तो काय? वस्तू सेवा कर म्हणजे जीएसटी भरला आहे. किती? 12%. रक्कम दिलेली नाही, दर दिलेला आहे. म्हणून भरलेला कर कसा असणार आहे? तर जी करपात्र किंमत आहे गुणिले दर. मग आता दर किती आहे? 12% म्हणजे 12/100. करपात्र किंमत माहिती नाही, ती आपण एक्स मानले म्हणून एक्स गुणिले 12/100 केलं. इतकं कळतंय? ठीक आहे. मग काय होईल? 12x/100. आता याला तुम्ही सोपं रूप देऊ शकता की नाही? 12 आणि 100 या दोघांनाही 4 ने भाग जातो, म्हणजे दोन्ही जातो, पण मोठी जर संख्या मिळाली भाग लावायला तर त्याच्याने घालवायचं, म्हणजे पुन्हा पुन्हा भागाकार करत बसावं लागत नाही. मग 4 त्रिक 12 आणि 4 ने 100ला भागलं तर 25 येतं. 25/100 तुम्हाला माहिती असेल तर. नाही तर मग इथे अंशछेदाचा भागाकार जो आहे ना, या ठिकाणी 4 दुने 8, पाड्यात आहेत 8, इथे आहेत 10, 10तून 8 गेले, बाकी राहिली 2, 2च्या पुढे 0, 20, 4×5 अशा पद्धतीने. म्हणजे भरलेला कर किती? 3x/25. आता कर पात्र किंमत अधिक कर बरोबर करासहित किंमत. लक्षात घ्या, ज्यावेळेला एखादी वस्तू विकली जाते तेव्हा त्याची पहिल्यांदा करपात्र किंमत आपण गिरायकाकडून घेणार आहे आणि त्याचसोबत त्या करपात्र किमतीवर जो कर आकारला जाणार आहे तो सुद्धा घेणार आहे आणि मग त्यांची बेरीज होते ना, आणि मग ती जी एकूण रक्कम येईल ती ग्राहकाला ती वस्तू घेताना द्यावी लागते. त्याला म्हणायचं करासहित किंमत. ही करासहित किंमत त्यांनी दिली आहे की बाबा 84,000 रुपये किमतीचे वॉकी टॉकी संच पुरवलेत आणि ते कसे आहेत? वस्तू सेवा करासह. म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू व सेवा कर पण आला आणि करपात्र किंमत पण आली. म्हणून बघा, आता करपात्र किंमत आपण एक्स मानली, ती एक्स लिहिलं अधिक कर किती? 3x/25. बरोबर ना? मग एक्स अधिक 3x/25 बरोबर 84,000, कारण ती त्यांनी दिलेली आहे. आता पुढे तुम्हाला माहिती आहे, अपूर्णांक असतील तर छेद समान असेल तेव्हाच बेरीज होते, म्हणून आपण हा तिरकस गुणाकार करतो. म्हणजे 25 गुणिले एक्स अधिक 3x/25. म्हणजे इथे छेद असताना 1 माना, 25 गुणिले एक्स 25 आहे, 1 ने 3x ला गुणा 3xच आहे ना, आणि छेद असताना 25. 25x अधिक 3x/25 बरोबर 84,000. 25 आणि 3 28 होतात, म्हणून 28x बरोबर 84,000 गुणिले 25. इथे एक स्टेप मी स्किप केली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा बेरीज केली असती 28x/25 बरोबर 84,000, नंतर लिहिलं असतं हे 25 पलीकडे. पण इथे 10वीची मुलं तुम्ही डायरेक्ट करू शकता, म्हणून या ठिकाणी 25 अधिक 3 28 एक्स केलेला आहे आणि 25 हे पलीकडे पाठवले. डाव्या बाजूला भागाकार आहे, उजव्या बाजूला जाताना गुणाकार होणार आहे. म्हणून 28x बरोबर 21 लक्ष. ठीक आहे. आता एक्सची किंमत काढायची आहे, त्याला एकटं ठेवा, 28 पलीकडे पाठवा. या दोघांमध्ये डाव्या बाजूला गुणाकार आहे, उजव्या बाजूला जाताना भागाकार होणार आहे. म्हणून एक्स बरोबर 21,00,000/28. आता हे गुणाकार आहे म्हणून या ठिकाणी मी काही त्याच्यावर बोललो नाही, कारण ते तुम्हाला येणार आहे. आता या भागाकार पण काही मी सांगत नाही, कारण ते तुम्हाला भागाकार किती 3री पासून तुम्ही शिकताय. म्हणून एक्स बरोबर 75,000. 28 मी तुम्ही 21,00,000ला भागलं तर 75,000 येतं. एक्स काय आहे? करपात्र किंमत. म्हणून वॉकी टॉकी संचांची करपात्र किंमत 75,000 रुपये आहे. कळलं? या करपात्र किमतीवर 12% दराने जीएसटी आकारला आहे. आता बघा, केंद्रीय जीएसटी 6% होणार, राज्य जीएसटी 6% होणार. का? कारण एकूण जीएसटी 12% आहे. मग त्यातला निम्मा असतो केंद्रीय, निम्मा असतो राज्य. मग आता एकूण जीएसटी पहिले आपण काढून घेऊया. म्हणून जीएसटी बरोबर 75,000 गुणिले 12/100. हे काय कळलं का? करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा दर.
या ठिकाणी 750 गुणिले 12 होणार ना, कारण या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 750 गुणिले 12 9,000. एकूण जीएसटी किती आलं? 9,000 रुपये. कळलं? आता सीजीएसटी म्हणजेच काय? केंद्रीय जीएसटी. तो काढताना आपण काय करणार? एकूण जो जीएसटी आहे त्याला दोन्ही भागणार, बरोबर आहे ना? निम्मा निम्मा असतो ना तो. जीएसटी छेद 2, जीएसटी आहे 9,000, त्याला दोन्ही भागलं तर 4,500 होणार ना. म्हणून सीजीएसटी म्हणजे ज्याला तुम्ही केंद्रीय जीएसटी म्हणाल तो 4,500 रुपये. आणि एसजीएसटी पण तेवढाच 4,500. राज्य जीएसटी, स्टेट जीएसटी, सेंट्रल जीएसटी, हे लक्षात येतं ना. सीजीएसटी सेंट्रल केंद्रीय, स्टेट जीएसटी राज्य जीएसटी. वॉकी टॉकी संचांची करपात्र किंमत 75,000 रुपये आहे. केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी प्रत्येकी 4,500 रुपये आहे. इथपर्यंत लक्षात आलं? आता इथे सांगतो तुम्हाला, बघा इथं तुम्ही ना जीएसटी काढला, त्याच्याऐवजी तुम्ही प्रत्येकाची गणित सोडवण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते. इथे तुम्ही जीएसटी न काढता सुद्धा उत्तर काढू शकला असतात. म्हणजे काय करायचं? 12% दराने जीएसटी आहे, म्हणजे 6% दराने सीजीएसटी, 6% दराने एसजीएसटी. मग इथे 75,000 गुणिले 6/100 केलं असतं तर तुम्हाला सीजीएसटी मिळाला असतं. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला आलं पाहिजे. 8वा प्रश्न बघा. एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकले तर 18% दराने 1. ठोक व किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील करांची आकारणी करा. 2. ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा. सोपं उदाहरण आहे, फक्त पायरी पायरीने जायचं आपल्याला. पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिल्या व्यवहारात ठोक व्यापाऱ्याने रुपये 1,50,000 करपात्र किमतीचे विद्युत साहित्य किरकोळ व्यापाऱ्याला रुपये 1,80,000 करपात्र किमतीस विकले. ठीक आहे. विकत घेतलं किती रुपयांनी ठोक व्यापाऱ्याने? तर 1,50,000 करपात्र किमतीला. त्याच्यावर त्यांनी जीएसटी दिलेला आहे 18%, आणि विकले कितीला? 1,80,000ला. त्याच्यावर पण जीएसटी 18% आकारला जाणार आहे. जीएसटीचा दर 18% आहे. ठोक व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर, ज्या वेळेला ठोक व्यापाऱ्याने विद्युत साहित्य खरेदी केलं त्यावेळेला त्यांनी 18%ने जीएसटी भरलेला आहे ना. मग 1,50,000 गुणिले 18/100 हे लक्षात येतंय. पुढे या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे इथे काय राहिले? 1,500 गुणिले 18 27,000 होईल ना. ठोक व्यापाऱ्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर 27,000. आता बघा, ठोक व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट ITC हा 27,000 रुपये झाला, कारण हा जो त्यांनी दिलेला कर आहे तो ज्या वेळेला किरकोळ व्यापाऱ्याला विक्री करेल त्यावेळेला आउटपुट टॅक्समधून तो वजा करणार आहे. म्हणून हा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे की हे पैसे त्याला नंतर मिळणार आहेत. हे पहिलं. ठोक व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स काढू. आउटपुट टॅक्स बरोबर विक्रीच्या वेळी त्यांनी किरकोळ व्यापाऱ्याकडून जो गोळा केलेला कर आहे तो. म्हणून बघा बरोबर 1,80,000ला त्यांनी ते विकलेलं आहे, म्हणजे करपात्र किंमत 1,80,000 आहे. गुणिले 18/100, कारण जीएसटी 18% आहे. 18% म्हणजे 18/100, म्हणजेच 1,800 गुणिले 18, कारण या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 1,800 गुणिले 18, 18चा वर्ग 324, म्हणजे 32,400, कारण हे पुढचे दोन शून्य येतील. आउटपुट टॅक्स किती आहे? 32,400 रुपये. आता हे मिळालं दुसरं. हा आउटपुट टॅक्स ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकात दाखवला जाईल. आउटपुट टॅक्स बरोबर ना. म्हणून त्याच्या करबीजकात दर्शवला जाणारा सीजीएसटी बरोबर हा जो आउटपुट टॅक्स आहे ना त्याच्या निम्मा असणार आहे, म्हणून 32,400/2. ठीक आहे. म्हणजे 16,202 नी 32,400 भागलं तर 16,200 येतं. हे काय आलं? ठोक व्यापाऱ्याच्या करबीजकात दर्शवला जाणारा सीजीएसटी. मग एसजीएसटी किती असणार आहे? तेवढाच 16,200.
आता ठोक व्यापाऱ्याचं देय जीएसटी काढू. तो कसा करणार? आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा केल्यावर. आउटपुट टॅक्स इथे तुम्हाला मिळालं 32,400 आणि इनपुट टॅक्स क्रेडिट इथे आहे 27,000. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 2 वरून तुमच्या लक्षात येईल. 32,400 वजा 27,000 बरोबर 5,400. हा ठोक व्यापाऱ्याचा देय जीएसटी येणार आहे, देय जीएसटी असणार आहे, कारण आउटपुट टॅक्स त्यांनी गोळा केला आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांनी भरलेला आहे टॅक्स, बरोबर ना. आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा केले, 32,400 मधून 27,000 बरोबर 5,400 आलेला आहे. आता ठोक व्यापाऱ्याचा हा देय जीएसटी आला म्हणजे एकूण जीएसटी. आता देय सीजीएसटी किती असणार आहे? तर एकूण जीएसटीच्या निम्मा, एकूण जीएसटी छेद 2, 5,400 छेद 2 बरोबर 2,700. कळतंय? ठोक व्यापाराचा देय सीजीएसटी. आता मग मला सांगा, देय सीजीएसटी जर 2,700 रुपये असेल, 2,700 रुपये असेल, तर एसजीएसटी किती असणार आहे? तोही तेवढाच असणार आहे. ठोक व्यापाराचा देय एसजीएसटी बरोबर 2,700. आता दुसरा जो व्यवहार आहे तो कुणाच्यात झालाय? किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. बघा आहे ना, किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकले. म्हणजे हा किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यात झालेला आहे. ठीक आहे. किरकोळ व्यापाऱ्याने खरेदी केलेले साहित्य 2,20,000 रुपयांना ग्राहकाला विकले व 18% दराने जीएसटी गोळा केला. करपात्र किंमत किती? 2,20,000 आहे आणि 18% जीएसटी तर इथे आपल्याला माहिती आहे, सांगितलंय. आता बघा, किरकोळ व्यापाऱ्याचे आयटीसी किती आहे? 32,400. कसं काय? तर हा जो ठोक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी या दोघांमध्ये व्यवहार झाला. ठोक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्याकडून जो टॅक्स गोळा केला तो ठोक व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स झाला, बरोबर आहे ना, 32,400. आणि तोच टॅक्स किरकोळ व्यापाऱ्याने भरलेला आहे, त्यामुळे तो त्याचा काय झाला? आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. कारण ज्या वेळेला किरकोळ व्यापारी ग्राहकाला ती वस्तू विकेल त्यावेळेला तो ग्राहकाकडून तो टॅक्स गोळा करेल आणि मग आउटपुट टॅक्समधून आयटीसी वजा करेल, म्हणजे त्याचे पैसे तो काढून घेईल. आता बघा, 32,400 हा किरकोळ व्यापाऱ्याचा आयटीसी आहे. आता किरकोळ व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स काढू. त्यांनी करपात्र किमतीला विकलेला आहे, ती करपात्र किंमत किती आहे? 2,20,000. मग 2,20,000 गुणिले 18/100 कारण जीएसटी 18% आहे. म्हणून बघा 2,200 गुणिले 18 कारण या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे इकडे 2,200 झाले राहिले आणि इकडे 18 म्हणजे 2,200 गुणिले 18 बरोबर 39,600. हा काय आहे? किरकोळ व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स. ठीक आहे, हे चौथं. हा आउटपुट टॅक्स किरकोळ व्यापाऱ्याच्या कर बीजकात दाखवला जाईल. म्हणून किरकोळ व्यापाऱ्याच्या कर बीजकातील सीजीएसटी बरोबर 39,600 छेद 2. तुम्हाला माहिती आहे हा जो आउटपुट टॅक्स आहे त्याला 2 ने भागलं की कर बीजकातील सीजीएसटी मिळेल, एसजीएसटी पण मिळेल. म्हणजे 39,600 ला आपण 2 ने भागूया म्हणजे 19,800 रुपये आलेले आहेत किरकोळ व्यापाऱ्याच्या कर बीजकातील सीजीएसटी आणि तेवढंच एसजीएसटी असणार आहे. आणि त्याच्या कर बीजकातील एसजीएसटी बरोबर 19,800 हे त्याच्या म्हणजे कोणाच्या? किरकोळ व्यापाऱ्याच्या. आता किरकोळ व्यापाऱ्याचा देय जीएसटी काढू. आउटपुट टॅक्स मधून आयटीसी वजा करा. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, म्हणून आउटपुट टॅक्स किती आहे? 39,600 इथे आपण काढलेलं बघा 4 नुसार दिसतंय ना, वजा इनपुट टॅक्स क्रेडिट 32,400 म्हणजे 39,600 वजा 32,400 बरोबर 7,200. ठीक आहे, म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2. हा जीएसटी मिळाला, देय जीएसटी किती? 7,200. त्याच्या निम्मा असणार आहे सीजीएसटी आणि निम्मा असणार आहे एसजीएसटी. म्हणजे जीएसटी छेद 2 म्हणजे 7,200 छेद 2 बरोबर
3,600. किरकोळ व्यापाऱ्याचा देय CGST आणि किरकोळ व्यापाऱ्याचा देय SGST किती असणार आहे? 3,600. बरोबर ना? CGST 3,600 तर SGST पण 3,600च असणार आहे. ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकात CGST बरोबर 16,200 दाखवणार. आपण काढले ना मागे, इथे बघा. SGST 16,200 दाखवणार. किरकोळ व्यापाऱ्याच्या कर बीजकात CGST 19,800 दाखवणार. इथे आहे ना. आणि SGST पण तेवढाच 19,800 दाखवणार. आता ठोक व्यापाऱ्याचा देय CGST किती? 2,700 काढलाय आपण बघा. देय SGST 2,700. किरकोळ व्यापाऱ्याचा देय CGST बरोबर 3,600 आणि SGST सुद्धा 3,600. हे 3,600 रुपये. 2,700 रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 8वं उदाहरण झालं आपलं. 9वा प्रश्न आहे बघा. अण्णा पाटील, ठाणे, महाराष्ट्र यांनी 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्यूम क्लीनर वसई, मुंबई येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसई येथील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्यूम क्लीनर 16,800 रुपये करपात्र किमतीस विकला. तर या व्यवहारातील खालील किमती काढा. 1. अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकातील केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल? 2. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल? 3. वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे कर भरणा करताना केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा. एकदम सोपा प्रश्न आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिल्यांदा बघा, अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स आपण काढू. अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. 14,000 रुपये करपात्र किंमत आहे व्हॅक्यूम क्लीनरची आणि GSTचा दर त्यांनी दिला 28%. म्हणून 14,000 गुणिले 28/100. बरोबर आहे. 28% म्हणजे 28/100 हे आपण पाहिलेलं. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे 140 गुणिले 28. गुणाकार तुम्हाला येतो 3,920. काय झाला? अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स. ठीक आहे. हे मिळालं पहिलं. आता म्हणून अण्णा पाटील यांचा केंद्राचा देय कर CGST बघा, केंद्राचा देय कर CGST बरोबर GST/2. GST/2. आता इथं GST 3,920 आहे ना, त्याला 2नी भागलं की CGST मिळेल. म्हणून 3,920/2 बरोबर 1,960. अण्णा पाटील यांचा केंद्राचा देय कर CGST कर बीजकात दाखवायचा आहे ना तो. मग आता तेवढाच SGST असणार आहे. म्हणजे राज्याचा देय कर 1,960 कारण ते 14% येणार आहेत. कारण एकूण GST 28% आहे. वसईच्या व्यापाऱ्याने गिरायकाला तो व्हॅक्यूम क्लीनर 16,800 रुपये याला विकलाय. कितीला विकलाय? 16,800 रुपयांना. मग ती त्याची करपात्र किंमत झाली. मग वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. आता इकडे लक्षात घ्या, वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स काढतोय, त्याचा इनपुट टॅक्स माहिती आहे का? वसईच्या व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट ते हे येणार आहे ना 3,920. कारण अण्णा पाटील वसईच्या व्यापाऱ्याला विकतायत, त्यामुळे अण्णा पाटील विकतायत म्हणून तो जे टॅक्स घेतायत तो झाला आउटपुट टॅक्स. बरोबर आहे. तो 3,920 आहे. पण अण्णा पाटील विकतायत कुणाला? वसईच्या व्यापाऱ्याला. मग वसईचा व्यापारी हा टॅक्स देतोय ना अण्णा पाटलांकडे. मग तो काय झाला? इनपुट टॅक्स क्रेडिट, जो त्यांना नंतर परत मिळणार आहे. बरोबर आहे ना. गिराईक GST देत असतो, लक्षात ठेवा. व्यापारी जो देतो तो परत काढून घेतो. आता वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. करपात्र किंमत तुम्हाला इथे त्यांनी सांगितलं बघा 16,800 रुपये गुणिले 28/100 कारण 28% GST आहे. मग हे 2 शून्य या 2 शून्याला गेले म्हणजे 168 गुणिले 28
4704 वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स, हे मिळालं दुसरं. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याने आकारलेला सीजीएसटी, त्याच्या कर बीजकात तो काय दाखवतोय ते वसईच्या व्यापाऱ्याने तर या ठिकाणी बघा याच्या निम्मा येईल ना जीएसटीच्या, जीएसटी छेद 2 म्हणून 4704 छेद 2 2352. वसईच्या व्यापाऱ्याने आकारलेला सीजीएसटी तेवढाच आकारलेला एसजीएसटी असणार आहे. वसईच्या व्यापाऱ्याने आकारलेला एसजीएसटी बरोबर 2352. कळतं हे? याच्या निम्म 4704च्या निम्म, कारण 28% जीएसटी एकूण, मग केंद्राचा जीएसटी जो आहे तो 14% आणि राज्याचा जीएसटी सुद्धा 14%. वसईच्या व्यापाऱ्याचा आता देय जीएसटी बघा, देय जीएसटी त्याला किती द्यावा लागणार आहे, तर आउटपुट टॅक्स त्यांनी गोळा किती केला आहे 4704, त्याच्यातून त्यांनी दिलेत किती इनपुट टॅक्स 3920 आहे ना, मग आउटपुट टॅक्स वजा आयटीसी 4704 वजा 3920 म्हणजे 784. किती? 784 हा वसईच्या व्यापाऱ्याचा देय जीएसटी असणार आहे. कळलं? म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा देय कर सीजीएसटी बरोबर देय एसजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2. काय सीजीएसटी आणि एसजीएसटी समान आहे आणि तो किती असणार आहे जीएसटीच्या निम्मा, म्हणून 784 छेद 2 392 भागाकार आहे, त्याच्यामुळे त्यावर काय बोलत नाही जास्त. वसईच्या व्यापाऱ्याचा देय कर सीजीएसटी बरोबर देय एसजीएसटी बरोबर 392. 1. अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकातील केंद्राचा व राज्याचा कर 1960 रुपये दाखवला असेल, इथं दिसते ना. 2. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा 2352 रुपये व राज्याचा 2352 रुपये इतका कर आकारला असेल, इथं दिलेला आहे. 3. वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाने कर भरणा करताना केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर प्रत्येकी 392 रुपये येईल, इथं दिलेलं. झालं आपलं उदाहरण सोडू. 10वा प्रश्न बघा. खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक ए बी सी मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. जीएसटी दर 12% आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा उत्पादक जो आहे त्याची करपात्र किंमत 5000 रुपये आहे, कर बीजक 1. वितरक करपात्र किंमत 6000 रुपये, कर बीजक 2. रिटेलर म्हणजे ज्याला आपण किरकोळ व्यापारी म्हणतो, करपात्र किंमत 6500 रुपये, कर बीजक 3. ग्राहक या ठिकाणी काय असं विचारलं. म्हणजे या ठिकाणी तो काही विकणार नाहीये ग्राहक, त्यामुळे इथे काही करपात्र किंमत येणार नाही आहे. ठीक आहे. प्रथम उत्पादकाने वितरकाकडून गोळा केलेला जीएसटी काढू. बघा, उत्पादकाने वितरकाकडून गोळा केलेला जीएसटी काढू. करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा दर. उत्पादकाने वितरकाला 5000 रुपये करपात्र किमतीचा माल 12% जीएसटी दराने विकलाय, त्याच्यामुळे हा जीएसटी उत्पादकाच्या दृष्टीने आउटपुट टॅक्स असेल, बरोबर की नाही. उत्पादकाचा आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किमतीच्या 12%. 5000 गुणिले 12/100, हे 2 शून्य या 2 शून्याला गेले. 50 गुणिले 12 600. लक्षात येत आहे ना, हे 2 शून्य या 2 शून्याला गेले. 12 गुणिले 50 गुणाकार आहे म्हणून त्याच्यावर काही जास्त बोलत नाही. उत्पादकाचा आउटपुट टॅक्स कळला 600 रुपये. हा सर्व आउटपुट टॅक्स उत्पादकाला शासनाकडे भरावा लागणार आहे. शासनाकडे भरतो ना आउटपुट टॅक्स, म्हणून उत्पादकाचा देय जीएसटी बरोबर 600 रुपये. लक्षात आलं. आता यापैकी उत्पादकाचा देय सीजीएसटी किती येणार आहे, जो जीएसटी आहे त्याच्या निम्मा, जीएसटी छेद 2 म्हणून 600 छेद 2 300. उत्पादकाचा देय सीजीएसटी 300 रुपये. आता मला सांगा, उत्पादकाचा देय सीजीएसटी जर 300 रुपये आला तर देय एसजीएसटी पण तेवढाच असणार आहे. उत्पादकाचा देय एसजीएसटी बरोबर 300 रुपये. लक्षात येतं, सीजीएसटी एसजीएसटी समान असतात. म्हणून उत्पादकाने शासनाकडे भरलेल्या कराचे विवरण पुढील प्रमाणे. बघा, हा जो उत्पादक आहे त्याचा देय सीजीएसटी किती आला 300.
देय SGST किती आला 300 आणि एकूण देय GST किती आला 600. मनाचं लिहिलंय का नाही इथं काढलं बघा. देय GST 600, CGST 300, SGST 300. बरोबर. पुढे वितरकाने तो माल 6,000 रुपये करपात्र किमतीला 12% GST दराने किरकोळ व्यापाऱ्याला विकलाय. ठीक आहे. रिटेलरला त्याने तो विकलेला आहे. किती? 12% GST दराने. या वितरकाने उत्पादकाला 600 रुपये GST भरलाय. म्हणजे वितरकाचा तो काय होईल? इनपुट टॅक्स क्रेडिट. लक्षात घ्या. उत्पादकाने वितरकाला विकलं, उत्पादकाने जो कर गोळा केला तो झाला आउटपुट टॅक्स, जो तो शासनाला भरणार आहे. आणि वितरकाने त्याला जो तो कर दिलेला आहे तो असणार आहे वितरकाचा इनपुट टॅक्स. कारण वितरक जेव्हा रिटेलरला विकेल त्यावेळेला तो त्याचे पैसे जो टॅक्स गोळा करेल त्याच्यातून वजा करून घेईल. ठीक आहे. या वितरकाने उत्पादकाला 600 रुपये GST भरला आहे. म्हणून वितरकाचे ITC ज्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो ते 600 रुपये. वितरकाने किरकोळ व्यापाऱ्याकडून गोळा केलेला कर हा त्याचा आउटपुट टॅक्स असेल. बघा, या वितरकाने किरकोळ व्यापाऱ्याकडून गोळा केलेला कर याच्याकडून हा त्याचा आउटपुट टॅक्स असेल आणि रिटेलरचा इनपुट टॅक्स क्रेडिट असेल. मग आता वितरकाचा आउटपुट टॅक्स किती आहे? करपात्र किमतीच्या 12%. कारण GST आपल्याला दिलाय त्यांनी 12%. बरोबर. करपात्र किंमत तुम्हाला इथं सांगितलं 6,000 गुणिले 12/100. हे 2 शून्य या 2 शून्याला गेले 60 गुणिले 12 720 रुपये. म्हणजे वितरकाचा आउटपुट टॅक्स किती? 720 रुपये. म्हणून वितरकाचा एकूण देय कर ज्याला GST म्हणतो आपण तो किती असणार आहे? या आउटपुट टॅक्स मधून त्यांनी जे भरलेले आहेत ना ITC ते वजा करा. आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजे 720 वजा 600 म्हणजे किती झाले? 120. म्हणजे हा वितरक शासनाला किती देणार? 120. शासनाने आधी किती घेतलेत? 600 रुपये. कुणाकडून? उत्पादकाकडून. आता वितरकाकडून 120. म्हणजे सध्या शासनाकडे टॅक्स एकूण किती गेलेला आहे? 720 रुपये. लक्षात येतंय? उत्पादकाने 600 रुपये टॅक्स भरला. आता वितरक 120 रुपये टॅक्स भरतोय म्हणजे 720. आता बघा, उत्पादकाने जो टॅक्स भरलाय 600 रुपये तो काय स्वतःचा नाही भरलेला, वितरकाने त्याच्याकडे दिलेला आहे ना 600 रुपये. आता वितरकाने किरकोळ व्यापाऱ्याकडून घेतलाय. प्रत्यक्षात जर विचार केला तर उत्पादकही स्वतः टॅक्स देत नाही, तो दुसऱ्याकडून गोळा करतो. वितरकही स्वतः टॅक्स देत नाही, दुसऱ्याकडून गोळा करतो. किरकोळ व्यापारीही स्वतः टॅक्स भरत नाही, तो ग्राहकाकडून घेतोय. ठीक आहे. हे तुम्हाला पूर्ण उदाहरण झाल्यावर लक्षात येईलच. 120 रुपये वितरकाचा एकूण देय कर GST. आता यापैकी वितरकाचा एकूण देय कर CGST बरोबर GSTच्या निम्मा. GST/2 120/2 60. वितरकाचा एकूण देय कर CGST तेवढाच SGST. वितरकाचा एकूण देय कर SGST बरोबर 60 रुपये. यावरून वितरकाने शासनाकडे भरलेल्या कराचे विवरण पुढील प्रमाणे. वितरक मगाशी आपण उत्पादक इथं लिहिलं होतं, तर इथं वितरक आहे. देय CGST बरोबर 60 रुपये इथे आहे. देय SGST बरोबर 60 रुपये इथे आहे. एकूण देय GST बरोबर 120. कुठे आहे? इथे आहे बघा, इथे. आणि हे 60 अधिक 60 120 हे कळतंय तुम्हाला. आता किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यातली जी व्यवसाय साखळी आहे त्याचा आपण विचार करूया. किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाला 6,500चा माल 12% GST आकारून विकलेला आहे. किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाला 6,500 रुपयाचा माल 12% GST आकारून विकलेला आहे. किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स किती येईल? 720 येईल ना. कारण त्याने ते भरलेत कुणाकडे? वितरकाकडे. किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 720 रुपये. किरकोळ व्यापाऱ्याने गोळा केलेला आउटपुट टॅक्स बरोबर करपात्र किमतीच्या 12%. आता 6,500 गुणिले 12/100 म्हणजे 65 गुणिले 12 करणं. हे 2 शून्य या 2 शून्याला गेले. 65 गुणिले 12 780. किरकोळ व्यापाऱ्याने गोळा केलेला आउटपुट टॅक्स बरोबर 780. त्यांनी भरलेत किती? 720. परंतु या करातून किरकोळ व्यापारी स्वतः भरलेल्या टॅक्सची वजावट करून उरलेला टॅक्स शासनाकडे भरेल. किरकोळ व्यापाऱ्याचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC बरोबर 780 वजा 720 बरोबर 60.
किरकोळ व्यापाऱ्याचं देय जीएसटी, सीजीएसटी काढू शकतं की नाही. किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2, 60 छेद 2 बरोबर 30. किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी बरोबर 30 रुपये, देय एसजीएसटी बरोबर 30 रुपये. यावरून किरकोळ व्यापाऱ्याने भरलेल्या कराचे विवरण पुढील प्रमाणे. किरकोळ व्यापारी देय सीजीएसटी बरोबर 30 रुपये, देय एसजीएसटी बरोबर 30 रुपये, एकूण देय जीएसटी बरोबर 60 रुपये. एकदम सोपं होतं की नाही. आपण उत्पादकाचं कर विवरण बघितलं, वितरकाचं कर विवरण बघितलं, रिटेलर म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याचं कर विवरण पाहिलेलं आहे. आता बघा, या व्यवसाय साखळीचे संपूर्ण विवरण जे आहे ते पुढील प्रमाणे. बघा, इथे देय सीजीएसटी आहे, इथे देय एसजीएसटी आहे, इथे देय जीएसटी आहे, आणि इकडे उत्पादक, वितरक, किरकोळ व्यापारी आणि एकूण कर किती भरला ते. बघा, उत्पादकाने सीजीएसटी 300 रुपये आणि एसजीएसटी 300 रुपये भरला, एकूण 600 रुपये जीएसटी भरला. वितरकाने 60 रुपये सीजीएसटी, 60 रुपये एसजीएसटी आणि एकूण जीएसटी 120 रुपये. किरकोळ व्यापारी 30 रुपये सीजीएसटी, एसजीएसटी 30 रुपये, एकूण जीएसटी 60 रुपये. एकूण कर या तिघांची बेरीज केली 390 रुपये. एकूण करमध्ये सीजीएसटी 390 रुपये, एकूण एसजीएसटी 390 रुपये आणि एकूण जीएसटी 780 रुपये. अशी बेरीज करा किंवा अशी बेरीज करा, 780 येणार आहे. किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाकडून गोळा केलेला कर बरोबर 780 रुपये. या किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाकडून किती गोळा केलाय कर? 780 रुपये. आलं लक्षात. आता ग्राहकाला द्यावी लागलेली रक्कम बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी. करपात्र किंमत तुम्हाला माहिती आहे. ग्राहक कुणाकडून घेतोय? उत्पादकाकडून घेतोय का नाही, वितरकाकडून घेतोय का नाही, कुणाकडून घेतोय? रिटेलरकडून म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याकडून. मग त्याची करपात्र किंमत त्याने किती सांगितली बघा? 6500. 6500 अधिक जीएसटी बरोबर की नाही, 780. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर येते 7280. अंततः ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल? ग्राहकाला द्यावी लागलेली रक्कम 7280. अंततः ग्राहकास ती वस्तू 7280 रुपयांना पडेल. या व्यवसाय साखळीतील आता बघा, B2B हे बीजक उत्पादक आणि वितरक यांच्यामधील आहे. बिझनेस टू बिझनेस उत्पादक आणि वितरक यांच्यामधील बीजक. B2B पुन्हा वितरक आणि रिटेलर म्हणजे किरकोळ व्यापारी यांच्यातील सुद्धा B2Bच आहे. आणि रिटेलर टू ग्राहक म्हणजेच कंझ्युमर B2C. B2C हे बीजक किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील आहे. अशा पद्धतीने हा संकीर्ण प्रश्नसंग्रह आपला पूर्ण सोडून झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.